सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चाललो आहे कोकणात, आमच्या रत्नागिरीतल्या नेवरे गावात। आज माझ्या चुलत भावाचं लग्न आहे आणि कोकणात पाऊससुद्धा आहे, त्यामुळे डबल धमाका आहे। चला तर मग फेरफटका मारूया आमच्या कोकणाचा म्हणजे रत्नागिरीतला, आणि पावसाची मजा पण घेऊया आणि कोकणातला पाऊस कसा आहे ते पण आपण आज अनुभवणार आहोत। चला तर मग जाऊया माझ्याबरोबर आमच्या गावात, नेवरे गावात। शताब्दी एक्सप्रेसने आम्ही चाललो आहे। कोकण रेल्वेतून प्रवास करताना फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवरला नाही। कोकण रेल्वेचा पावसाळ्यातला प्रवास म्हणजे निसर्गाचा भांडार म्हणावा लागेल। रेल्वेतून दिसणारे नयनरम्य धबधबे, हिरवी शाल पांघरलेल्या उंच उंच डोंगर रांगा, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, बोगदे, दरी, नद्या आणि खाड्या, हिरवीगार विविध फुलांची झाडे, कातळातून वाहणारी झरे, वेगळीने आच्छादलेला कातळ, डोलणारं गवत, काही ठिकाणची लाल सुटक माती मन तृप्त करून जाते। मानवी वस्तीतून जात असताना एकाच ठिकाणी दिसणारी कोकणातील कौलारू वगैरे, उंच उंच पुलाकडून वाहणारी नदी व तिच्या भोवतालची हिरवळ, पुलाखालून दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या, ओढे व त्या भोवतालची भातशेती, आंबा, नारळीच्या बागा, नजरेसरशी गायब होणारी लाल मातीची पायवाट कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात याची जाणीव करून देते। उंच पुलावरून दिसणारा गर्द झाडीतून जाणारा डांबरी रस्ताही विलोभनीय वाटतो। यातून वाट काढत धावणारी आपली कोकण रेल्वे। आपण रत्नागिरीला पोहोचलो आहोत। जरा पावसाळी वातावरण असल्यामुळे त्याचं टाइम टेबल चालू आहे, त्यामुळे गाडी 1 तासाने उशिरा येते मुलीच्या टायमिंगपेक्षा। तर आता आपण जाऊ आपल्या गावामध्ये। पावसाळा असल्यामुळे आम्हाला असा ब्रिज करावं लागतो, कारण चिखल होतं जाम। हे लगनगर हे आहे आमचं घर।
पक्ष्यांचे थवे. गावाची तहान भागवणारी ही आमची गोडे पाण्याची विहीर. बघा पाऊस पडलाय म्हणून विहिरी वरच्यावर पाणी, म्हणजे आता थोड्या नाही का असा एक हांडा बुडवायचा आणि घेऊन पाणी घेऊन जायचं, असं काहीतरी होणार आहे. बघा किती भरली आहे, तुडुंब भरली आहे. मस्त छान आमचं गाव, नेवरे गाव. चला, हिरवा निसर्ग हा भोवतीने, सफर करा मस्तीने. हल्ली शेती करण्यासाठी असे वेगवेगळे यंत्र यायला लागलेत. आमच्या गावसुद्धा हे वापर धरले वेगवेगळे यंत्र. बघा आमचं कसं निसर्गाने हिरवी चादर जशी अंतरली आहे ना, असं हिरवं कच्च असं हा परिसर जणू निसर्गाने हिरवी चादर गुरफटली आहे असं काही दृश्य आहे. आमचं हे निसर्गरम्य आमचं हे नेवरे गाव. कोकणात अशी नारळ उतरवण्याची पद्धत आहे. बरोबर दोरी दोरीवर कसं बघूया नारळाच्या झाडावर. पाऊस पण आहे आणि पावसात खूप जोखमीचं काम असतं. आणि बघा नारळ खाली बघा. कोकणातला पाऊस. तलाव आहे, तलावात पोहतात पोरं गावातली. किती खोल आहे? 2.5 पुरुष खाली, म्हणजे 15 फूट, 18 फूट आहे. पाऊस कमी जोरात पडायला. पाऊस बघितला ना, पाऊस बघून बॅनर पडला त्या पावसाने. खूपच जोरात पाऊस आहे. वारा त्याच्यामुळे जास्त वाटायला लागला. मुंबईला परतीचा प्रवास करत असताना आरेवारे मार्गावर शिरगाव येथे आमच्या समोरील रिक्षावर झाड पडले. त्यामध्ये त्या रिक्षातील चालक जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. रस्त्यातच झाड पडल्याने वाहतूक बंद झाली. आता गाडी चुकते की काय असे वाटत होते, परंतु स्थानिक प्रशासन आणि गावातील रहिवाशांमुळे आम्हाला गाडी मिळाली. या अपघाताची बातमीही वर्तमानपत्रात झळकली. कोकण रेल्वेतून कोकणची निसर्ग सौंदर्य पाहण्याची मजा काही वेगळीच. पावसाळ्यात कोकण रेल्वेतून टिपलेली ही काही क्षणचित्रे. तुम्हाला निसर्ग सौंदर्याची आवड असेल आणि एखादा वेगळा दिवस जगायचा असेल तर पावसाळा संपण्यापूर्वी मुद्दा म्हणून कोकण रेल्वेने दिवसा तळकोकणातून किंवा तळकोकणाकडे प्रवास करावा. ट्रेनमधून दिसणारी टुमदार गावे, हिरवीगार शेती, डोंगर, दऱ्या, नद्या पाहून मन कसे प्रसन्न होते. आपलं तन जरी या पावसाच्या सरीत भिजलं नसेल तरी मन कोकणच्या निसर्ग सौंदर्यात चिंब भिजून तृप्त होते. आणि हो, महत्वाचे सांगायचे राहूनच गेले. कोकण रेल्वेचा प्रवास करत असेल पण निवांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण महत्वाचे आहे. कारण आमच्याकडे येताना रेल्वेचे आरक्षण मिळणे म्हणजे महाकठीण आहे. म्हणून योग्य नियोजन करून प्रवासाला निघा. मित्रांनो, हा धावता प्रवास आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आमचे सुर्वे रॉक चॅनल सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटूया. मी सुर्वे आणि आपण सर्वे नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.